नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज मी इथे आलेली आहे कल्याण वेस्टला टिळक चौक मध्ये. हे आहे श्रीजी पावभाजी. तर मी खूप आधी इथे पावभाजी खाल्ली होती आणि आज मी परत आलेली आहे इथे पावभाजी खायला. तर बघा, ये कौन सा पावभाजी आहे? ये जैन पावभाजी. जैन पावभाजी. तर इथे खूप सारे व्हरायटी आहेत पावभाजीचे. तर नॉर्मली कसं घरी आपण पावभाजी खातो, घरी बनवतो, पण एकाच ठिकाणी एवढी व्हरायटी तुम्हाला पावभाजीची खूप कमी ठिकाणी मिळते. तर तिथे तुम्हाला थोडासा आवाज येतो कारण ते पावभाजी बनवतात आणि तुम्ही बघा त्यांचा ओव्हरऑल तवा वगैरे या गोष्टी खूप वेगळ्या असतात, त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे ना पावभाजी तिथे एकदम मस्त येते. तर हे आहे तिथे जे ओनर आहेत या दुकानाचे. नमस्ते. तो ये आपका क्या श्रीजी पावभाजी कितने साल से? 6 साल हो गए. 6 साल से. 6 साल. और कहाँ पे है एग्जैक्टली? यहाँ पे तिलक चौक पे. तिलक चौक पे देव नर्सिंग होम के नीचे. अच्छा, तुम्ही मराठी? हाँ येते ना, मराठी पण येते, असं काय नाही. आपण मराठीतच विचारूया. तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या पावभाजी इथे मिळतात? खडा पावभाजी आहे, चीज पावभाजी आहे, साधा पावभाजी आहे, बंगाली पावभाजी, वेगळे वेगळे बंगाली पावभाजी पण असते. अच्छा. आणि आणखीन कुठल्या आहेत? कुठली? आणखीन तुम्ही जसं आता म्हणजे जैन पावभाजी. हा, ते जैन पावभाजी म्हणजे त्याच्यामध्ये लसूण नाही असतो आणि ते रेग्युलर भाजी आपले लसूण कांदा वगैरे. बरोबर. पावभाजी आपण कांदा लसूण शिवाय खात नाही, स्पेशली ते जैन लोकांसाठी. हा, जैन लोकांसाठी म्हणजे जैन पावभाजी वेगळी आहे. माझ्या पप्पांना पण तीच चालणार पाव. आणि मसाला पाव पण आहे, पाव सँडविच पण आहे, तवा पुलाव पण आहे. पण माझा फेवरेट जो आहे ते मेन जे आहे ते पावभाजी. आणि ते पापड चुरी पण असते. ते ओके, स्टार्टर आयटम आहे, ते पण फेवरेट इकडची. अच्छा. हा, तर तुम्ही आम्हाला दाखवणार तवा खिचडी पण आहे. जे काय काय तुमचे जे फेमस आहे, सगळ्यात जास्त काय खाल्लं जातं इथे? जास्त तर पावभाजीच जाते मला. आणि कधी कधी ऑर्डर आला ते तवा खिचडी जाते. ओके, मग तुम्ही कुरिअर पण करता म्हणजे पार्सल पण करता का? हा, झोमॅटो स्विगी वगैरे. कधी कधी बाहेर पण जातोय पार्सल, असं नाही. ओके. तर मी आज तुम्हाला इथे टेस्ट करून सांगणार आहे की इथली पावभाजीची टेस्ट कशी आहे. मी इथे टेस्ट केली होती पण 4 वर्ष आधी टेस्ट केली होती. तर आता परत फ्रेश आपण टेस्ट करून. हे बघा, हे पापड चुरी बनते आपले. ओके. हे स्टार्टर आयटम आहे आपली पावभाजी मध्ये. अच्छा. हे फेवरेट डिश आहे माझी. याला काय म्हणतात? पापड चुरी. पापड चुरी. अच्छा, मस्त. हे असंच खाल्लं जातं का? असंच. म्हणजे याच्यामध्ये काय पावभाजीच आहे का? पावभाजीचे ग्रेव्ही अमूल बटर आहे तो. ग्रेव्ही बिव्ही काहीच नाही. अमूल बटर आहे आणि काश्मीरी मिरची पावडर. अच्छा. हा, तर हे ऍज अ स्टार्टर म्हणून दिलं जातं. तर आपण बघूया की काय काय स्पेशल डिश आहेत तर ते आपल्याला दाखवतील इथे. यांची स्टार्टर डिश आहे क्या? पापड चुरी. पापड चुरी. अच्छा, तर ही आपण टेस्ट करून बघू. पापड चुरी खूप मस्त आहे, भारी लागते. स्टार्टर आयटम खूप छान लागते.
नॉर्मली आपण मसाला पापड खातो कुठेही हॉटेलमध्ये वगैरह गेल्यानंतर, तर हा त्याला एक वेगळा ऑप्शन है पापड़ चूरी, मस्त है। इसमें क्या रहता है स्पेशली? स्पेशली अमूल बटर और काश्मीरी मिर्ची पावडर। अच्छा, बस इतना ही डालते हैं। खूप मस्त आहे। पावभाजी सोबत आपण कसं रोस्टेड पापड वगैरे घेतो, तर तसं काइंड ऑफ सुद्धा आपण हे खाऊ शकतो। और जो जो आपके पास स्पेशल ऐसे जो जाता है ज्यादा करके, जिसका डिमांड है जो पावभाजी का, तो ज्यादातर तो अपना रेगुलर पाव भाजी जाता है, चीज पाव भाजी वगैरह। अच्छा, और एक मैंने सुना था आपके पास की खड़ा पाव भाजी। हाँ, तर कारण पावभाजी प्रत्येक ठिकाणी आपण स्मॅशच खूप ठिकाणी बघितली आहे, पण खडा पावभाजी तुम्ही खूप कमी ठिकाणी बघितली असेल, तर आपण आज बघू इथे की खड़ा पावभाजी पण कशी असते। तो आप मुझे बताएंगे जो पावभाजी है, तो फिर मैं टेस्ट करके अपने व्यूअर्स को बता सकती हूँ कि कैसे है यहाँ पे पावभाजी। तर पावभाजीची भाजी मला वाटतं रेडी असते, आणि बनवायची जी प्रोसेस आहे ना पावभाजीची, खूप भारी वाटते बघायला पण ऍक्च्युअल मध्ये। तर आता हे काय बनवतायत? खडा पावभाजी। अच्छा, तुम्ही किती वर्षापासून बनवताय पावभाजी इथे? पावभाजी तुम्ही किती वर्षापासून बनवताय? कितना साल से बना रहे थे? 20 साल से पावभाजी बना रहे हो। अरे वा, म्हणजे स्पेशल शेफ होते, एक्सपर्ट शेफ आहेत, त्यांच्याकडून पावभाजी मिळणार आपल्याला। तो इसमें क्या सब खड़ा मतलब अक्खा ही रहता है क्या सब? अच्छा, अच्छा, म्हणजे आपण भाजी कसे खाते आलूची याची, तसं आहे, आणि ते भाजी काय आपण मॅश करतो। हा बरोबर, पण त्याची टेस्ट वेगवेगळी येते, स्मॅशची टेस्ट वेगळी येते आणि खडा पावभाजी दोघेचा टेस्ट वेगळा दोघेचा। तर आपण बघू की खडा पावभाजी कशी बनवतात। जे रेग्युलर येतात कस्टमर्स, तर त्यांना पण आपण विचारूया। तर इथे काका आणि मावशी बघा आलेले आहेत। काका, तुम्ही रेग्युलर येता का इथे? अच्छा अच्छा, जैन पावभाजी खाता, म्हणजे तुम्ही इथेच राहता का कल्याणमध्ये? खडकपाड्याला। आणि कशी वाटते तुम्हाला इथली पावभाजी? असते ना, मावशींना पण आवडते का पावभाजी? तर म्हणून तुम्हाला असं थोडेसे रिव्ह्यूज, कारण आम्ही तर खूप वर्षांनी आलो, पण जे रेग्युलर येतात त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती। काका, तुमचं नाव काय? गोकुळ पवार। अच्छा, तर थँक्यू काका, तुम्ही रिव्ह्यू सांगितलं त्याबद्दल। तर आता इथे खडा पावभाजी आलेली आहे, मस्त सर्व झाली आहे। याच्यावर कांदा नाही येत का खडा पावभाजीवर? आतमध्ये सगळे कांदा, वाटाणा, शिमला वगैरे सगळे आतमध्ये असतात, त्याच्या फ्राय करून ते आलू वगैरे सगळे। अच्छा, नॉर्मली आपल्याला काही सवय आहे, पावभाजी आली की कांदा टाका, लिंबू पिळा, सगळ्या गोष्टी आपण करतो, पण इथे वेगळं आहे थोडीशी टेस्ट। तर मी तुम्हाला खाऊन दाखवते की खडा पावभाजी कशी लागते। तर पाव सोबत बघू आपण। आणि ते आणखीन एक रिव्ह्यूवर आलेले आहेत, ते म्हणजे निष्ठा। निष्ठा, कशी वाटली तुला पावभाजी? छान आहे, टेस्ट वेगळी आहे, थोडी गरम आहे। खूप मस्त टेस्ट आहे, आणि अशी वेगळीच एक स्मोकी टेस्ट येते ना भाजीला, तशी टेस्ट लागते। खूप छान लागते पावभाजी, म्हणजे वेगळं काहीतरी खायला मिळेल तुम्हाला। जसं मी मागच्या वेळी तुम्हाला स्मार्ट बिस्ट्रो मध्ये दाखवलेलं की वेगळी काहीतरी डिश होती, तर तसंच हे वेगळं काहीतरी आहे। तर ज्यांना वेगळं काहीतरी खायला आवडतं, तुम्ही ते नक्की येऊ शकता आणि ट्राय करू शकता।
आता मी फक्त ना भाजी टेस्ट करून दाखवते तुम्हाला, कारण स्पेशालिटी भाजी आहे. पाव तर रेग्युलरच असतात पण भाजी ही स्पेशालिटी आहे. खूप मस्त आहे. प्रत्येक भाजीची अशी वेगवेगळी जी एक फ्लेवर येतो ना तो त्यातून येतोय आणि खूप खूप मस्त लागते, खूप छान लागते. मस्त आहे पावभाजी. तर दादा ही पावभाजी हा कन्सेप्ट तुम्हाला कसा सुचला असा खडा पावभाजीचा? ते सगळं काय एकच ते करतो ना आपण, ते सगळ्याला अलग अलग व्हरायटी द्यायला पाहिजे. बरोबर. असं म्हणून तुम्हाला ते असं सुचलं की आपण स्मॅश करता ते आणि हे वेगळं करून आपण. बरोबर. खूप छान आहे, खूप मस्त आहे. आता सगळ्या पावभाजी तर मी तुम्हाला टेस्ट करून नाही सांगू शकत कारण हे एवढंच संपणार नाही आमच्याने. अजून जी रेग्युलर खाल्ली जाते चीज पावभाजी, तर ती पावभाजी मी तुम्हाला आणखीन टेस्ट करून दाखवेन की कशी लागते. कारण नॉर्मली बरेच जण चीज पावभाजी म्हणजे चीज किंवा नॉर्मल पावभाजी खातात. ती पण चांगली वाटेल तुम्हाला, चांगलीच वाटेल, माझी गॅरंटी आहे. हा ना, चालेल, आपण टेस्ट करून बघू. तर आता इथे चीज पावभाजी आलेली आहे, जी म्हणतात ना पंजाबी पावभाजी आपण रेग्युलर खातो सगळीकडे तशीच पावभाजी आहे, पण प्रत्येक ठिकाणाची टेस्ट वेगवेगळी असते. तर आपल्याला जी सवय आहे रेग्युलर की कांदा वगैरे घालून पावभाजी खायची छान लिंबू पिळून, तर मी तुम्हाला सांगते की याची टेस्ट कशी आहे पावभाजीची. तर इथे छान आहे, सलाड पण त्यांनी वेगळं दिलंय मस्त पावभाजी सोबत. तर मला टोमॅटो नाही आवडत जास्त पावभाजी मध्ये, पण कांदा आवडतो, कांदा छान लागतो. हा, कांदा कंपल्सरी लागतो. तर पाव सोबत नाही, पण पहिले मी विदाऊट पाव भाजी तुम्हाला खाऊन सांगते की याची भाजीची टेस्ट कशी आहे. थोडीशी गरम आहे. खूप मस्त आहे, म्हणजे अशी तोंडामध्ये अशी त्याची टेस्ट अशी येते पूर्ण, मस्त टेस्ट लागते, एकदम भारी. खूप छान आहे दादा, खूप छान आहे, खूप मस्त आहे टेस्ट पावभाजीची. तुम्ही कधी पण या माझ्या शॉपला एकच टेस्ट भेटणार आहे तुम्हाला. हा ना, काय पुढे नाही होणार टेस्ट मध्ये, एकच टेस्ट. बरोबर. टेस्ट तीच खूप मेन गोष्ट असते की जी म्हणजे क्वालिटी असते ना, ती क्वालिटी मेंटेन ठेवणं ते खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हीच पावभाजी स्मॅश करून ही पावभाजी बनवली, पण या पावभाजीची टेस्ट आणि या पावभाजीची टेस्ट ही टोटली वेगळी आहे आणि डिफरंट आहे. तर तुम्ही नक्की इकडे या आणि पावभाजी टेस्ट करा. तर इथे जी त्यांची स्पेशालिटी आहे आणखी ती म्हणजे जैन पावभाजी, की ज्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे काहीच टाकत 4 पाव एक्स्ट्रा. तर ती मी तुम्हाला त्यांनी मी थोडीशी टेस्टला घेतली आहे, म्हटलं टेस्ट करून बघू की कशी लागते. मी पाव नाही खाते पण मी भाजी टेस्ट करून दाखवते तुम्हाला. एकदम छान आहे भाजी टेस्टला, म्हणजे जे कांदा लसूण खात नाही त्यांना माहितीच आहे आपली नॉर्मल पावभाजी तर छानच लागते चीज पावभाजी, पण ही पण मस्त आहे. सगळ्या भाज्यांचा असा एक छान असा फ्लेवर आहे मस्त. आणि एक गोष्ट मला याच्यामध्ये चांगली वाटली की अशी घरगुती भाजीसारखी टेस्ट येते, असं खूपच सगळं असं खूप जास्त टाकलंय असं वाटत नाहीये. तर दादा हे कसं म्हणजे एक्झॅक्टली काय कसं करता तुम्ही, मटेरियल कसं वापरता याच्यामध्ये? मटेरियल टमाटर आणि वाटाणा आहे, त्याचा स्मॅश करतो, ते छिलका असते ना ते सगळे काढतो. आणि कलर्स वगैरे तुम्ही जास्त एक्स्ट्रा काही यूज करता का? नाही, कलर आम्ही यूज नाही करतो, प्युअर हायजेनिक अमूल बटर अँड ते. ओके, ती बेस्ट गोष्ट आहे की हायजेनिक आहे, तर आपण मुलांना सुद्धा देऊ शकतो. आणि पार्सल वगैरे सगळी सोय आहे ना तुमच्या इथे? हा, पार्सल वगैरे सगळे जास्त आपलं झोमॅटो स्विगी आहे बेस्ट. म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायचं असेल जे इथले जवळपासचे असतील किंवा कल्याणी ईस्टचे असतील, ते झोमॅटो स्विगी वरती आहे आपलं, ते झोमॅटो स्विगी. आणि आजूबाजूला असलं तर माझे माणसे जाते डिलिव्हरी करायला, डिलिव्हरी सुद्धा केली जाते. तर खूप मस्त वाटली मला पावभाजी, जे आपण पावभाजी टेस्ट केल्या खूप छान होत्या, खूप मस्त आहे. तर तुम्ही या एरियामध्ये समजा आलात कल्याण वेस्टला टिळक चौक मध्ये, तर नक्की तुम्ही इथे या श्रीजी पावभाजी करून आहे आणि इथे येऊन सुद्धा तुम्ही पावभाजीची टेस्ट करू शकता. इथला जो ऍड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, इथे ऍड्रेस सुद्धा ब्लिंक होत असेल. दादांचा जो नंबर आहे तो नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की त्या नंबरवर जाऊन ऑर्डर करू शकता, किंवा तुम्हाला खायला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन त्याची चव घेऊ शकता.
तर दादा थैंक यू सो मच, आपने दिखाया इतना हम लोग को सब चीज और अच्छे से एक्सप्लेन किया इसके लिए। माझं नाव निकेश जोशी आहे आणि कल्याण वेस्ट मध्ये श्रीजी पावभाजी आहे, देव नर्सिंग होमच्या खाली। ओके, या तुम्ही कधी पण। नक्की नक्की नक्की। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओज मध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।